खालापूर सावरोलीत शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा जोरदार झंझावात पाहायला मिळत आहे। पप्पूशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पंचायत समिती उमेदवार माधुरीताई संदेश पाटील यांच्या प्रचाराला वेग मिळाला। प्रचारादरम्यान बोलताना प्रवीण बैलमारे यांनी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचा ठाम शब्द दिला। आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासकामांवर जनता आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी सावरोली गाव दणाणून गेले। सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र। आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचा प्रचार आता सावरोलीमध्ये पर्यंत आलेला आहे। तरी इथे जमलेले सर्व शिवसैनिक, गावातले ज्येष्ठ नागरिक आणि जास्त प्रमाणात आलेले तरुण वर्ग यांचे मी पहिले मनापासून आभार मानतो। ही निवडणूक आमची फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि इथल्या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आमच्या तरुणांना भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही पुढची वाटचाल चालू ठेवणार आहेत। गेली 10 वर्ष झाली। या 10 वर्ष अगोदर गोविंद बैलमारे सरपंच असताना या भागामध्ये टोल नाक्यावर बहुसंख्य लोक कामाला लावली बैलमारे साहेबांनी। त्याच्या अगोदर कोपरान कंपनीमध्ये झाले, त्या कोपरान कंपनीमध्ये 250 लोक बैलमारेंनी परमनंट केली। त्याच्यानंतर या गावामध्ये सावरोलीमध्ये LRC कंपनी सारखी कंपनी या गावामध्ये आली। या LRC कंपनीमध्ये 7 ते 8 पोरं सर्वांनी आम्ही गावातले सर्व कार्यकर्ते सदस्य मिळून आम्ही सर्व पोरं तिथे परमनंट केली। हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहे। गेली 10 वर्ष या गावाचा कुठला प्रकारचा विकास झाला नाही। तुम्ही हा कॅमेरा गावात तुम्ही फिरवला तरी तुम्हाला इथला गावाचा विकास दिसेल झाला का नाही झाला ते। म्हणून या गावामध्ये महेंद्र शेठ आमदार साहेबांचा बारीकीने लक्ष असून आणि आमच्या सर्वांच्यावर प्रेम असून त्या गावाचा विकास दृष्टिकोन कसा चांगल्या पद्धतीने होईल ह्याच्याबद्दल ते प्रतिबंध असतात। मी तुम्हाला एवढी गावी देऊ शकतो, आज सावरोलीमध्ये प्रचार सुरू असताना तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तरुण वर्ग जास्त दिसेल, कारण की टाटा कंपनी सारख्या या कंपनीमध्ये अजूनपर्यंत कुठलाही पोरगा परमनंट झाले नाहीत। झाले असतील ते बोटावर मोजण्यासारखी 4 ते 5 लोक परमनंट झालीत। त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलाही पोरगा परमनंट झाला नाही। ह्याचा उदाहरण म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही कॅमेरा सर्वीकडे फिरवा, सर्वचे सर्व तरुण वर्ग इथं तुम्हाला दिसला जाईल, म्हणजे जेणेकरून त्यांना आमचा विश्वास आहे का बाबा गोविंद बैलमारे, ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड, पप्पू शेठ आमचे असतील, आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकली तर आमच्या सारख्या टाटा स्टील सारख्या कंपनीमध्ये, LNT सारख्या कंपनीमध्ये आमच्या पोरांना 100% रोजगार भेटला जाईल। याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि आम्हाला कोणत्या विरोध करायचा नाही, आम्हाला कोणाला त्रास पण द्यायचा नाही। आम्ही आमच्या पद्धतीने इलेक्शन लढणार, कारण की आम्हाला आमच्या गावाचा विकास आणि आमच्या तरुणांचा विकास आम्हाला करायचे। एवढी बोलणी माझी 2 शब्द. जय म्हणजे जय महाराज।